रवी गोंदकर हे माझे जुने खास मित्र आहे. पण हे इलेक्शनमुळे आम्ही समोर आलो. पण त्यांनी मला प्रत्येक टायमाला मदत केलेली आहे. पण ह्या इलेक्शनमध्ये आम्ही समोर आलो. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. तर ते पुन्हा मी भरारी घेणारच आहे कामाच्या माध्यमातून. पण फक्त मन एवढं नाराज होतं की भाऊ काही समाजातील काही लोकांनी त्यांनी 10-12 लोकांनी जी त्यांनी गद्दारी केली, शिर्डी नगर गद्दारी म्हणून परिषद निवडणुकीत अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला. यात प्रभाग क्रमांक 8 मध्ये अपक्ष उमेदवार महमूद दिलदार सय्यद यांनी भाजपचे उमेदवार रवींद्र गोंदकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र निवडणुकीत महमूद सय्यद यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीच्या निकालानंतर महमूद सय्यद यांनी मतदार बंधू भगिनींचे आभार मानत नवनिर्वाचित रवींद्र गोंदकर यांना देखील शुभेच्छा दिल्या. मात्र निवडणुकीवेळी काही आमच्याच लोकांनी गद्दारी करत विरोधी काम केल्याने पराभव झाल्याचं शल्य बोलून दाखवत या पुढील काळात नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवणार असल्याचं सांगत मतदार राजाचे आभार मानले आहे. काल जे मतदान झालं या लोकशाही निवडणुकीला मी सामोरे गेलो. यामध्ये मला सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी जे मतदान केलं आणि जे भरभरून मतदान केलं मी त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. तसेच आताच आमचे मित्र रवी गोंदकर हे पूर्ण ताकदीने त्यांनी लढत दिली व ते निवडून आलेत. मी त्यांचं पण खूप अभिनंदन करतो. आणि तसेच मी ज्या टायमाला दादांना हे सुजयदादा यांना शब्द दिलता, मी आलो तरी तुमचा आणि पडलो तरी तुमचा. मी हे ठामपणे सांगतो की मी याच्यापुढेही विखे समर्थक होतो आणि यापुढेही विखे समर्थक राहणार. आणि जे माझे कामं आहे मी प्रत्येक ठिकाणी हे माझे कामं मी दाखवित राहणार आहे. आणि प्रत्येक मतदारापर्यंत मी आता म्हणजे गेलेलो आहे. पण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे की मला तुम्ही मतदान केलं, खूप आभारी. आणि यापुढेही आता माझं 1-2 महिन्यात पुन्हा रुई झालं, आस्तागाव झालं, अजून तुम्हाला सांगतो वाळकी आहे, सावळीवीर, या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी ॲम्ब्युलन्स देतोय. आणि त्या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही APJ अब्दुल कलाम संस्था चालते. ही मी त्यांच्या मतदारसंघात ही त्यांची कामं करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी या 2025 सार्वत्रिक निवडणूकमध्ये जे कामं केलेले त्याची पावती मला लोकांनी 922 या मतदानाच्या माध्यमातून मला दिलेलं आहे. मी त्याच्यावर नाराज नाही आहे. पण भरपूर लोकांनी मला काही शुभेच्छा पण दिलेल्या आहे की भाऊ तुम्ही चांगल्या मतांनी हे तुम्ही निवडणूक लढलेली आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की पुन्हा मी भरारी घेणारच आहे कामाच्या माध्यमातून. पण फक्त मन एवढं नाराज होतं की भाऊ काही समाजातील काही लोकांनी त्यांनी 10-12 लोकांनी जी त्यांनी गद्दारी केली, मी गद्दारीच म्हणन त्याला, मी त्यांना चांगलं म्हणणार नाही, गद्दारी केली. तर त्यांनी 200-250 मतदान हे समाजाचं झालं नाही आणि दुसरं पण काही होणार होतं ते पण नाही झालं. मला हिंदू मुस्लिम बांधवांनी सर्वांनी मतदान केलेलं आहे. मी त्यांचं हार्दिक आभार मानतो. साई न्यूजच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की इथून पुढेही माझे कामं जे मी म्हणत आलेलो आहे, ॲम्ब्युलन्स आहे, सामुदायिक युवा आहे, भरपूर कामं आहे जे हिंदू मुस्लिमच्या हितासाठी असतील, मी ते कामं करीत राहणार आहे. आणि ते कामं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे. आणि जे मी आता तुम्हाला सांगितलं की सावळीवीर, रुई, वाळकी, आस्तागाव या ठिकाणी मी ॲम्ब्युलन्स देऊन साहेबांचा फोटो आणि आमचे APJ अब्दुल कलाम संस्था या माध्यमातून मी हे कामं करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता रवी गोंदकर हे माझे जुने खास मित्र आहे. पण हे इलेक्शनमुळे आम्ही समोर आलो. पण त्यांनी मला प्रत्येक टायमाला मदत केलेली आहे. पण ह्या इलेक्शनमध्ये आम्ही समोर आलो. मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो की ते पण पूर्ण ताकदीने समोर आले आणि त्यांचा विजय झाला. पुन्हा एकदा मी प्रभाग क्रमांक 8 या मतदारसंघातील जेवढेही मतदारांचे मी खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.